पाठदुखी किंवा मणक्याला त्रास हा किती दिवस सहन करून घ्यायचा? MRI आणि एक्सरेमध्ये होणार काय त्रास असतो तर लोकांना भीती वाटते. सर्जरीसाठीही लोकांना भीती वाटते. यासाठी आज आपण मणका स्पेशलिस्ट डॉक्टर शैलेश हातगावकर सरांबरोबर बोलणी करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आज मला हा मोठा प्रश्न आहे आणि खूप लोकांना सुद्धा याच्यावर माझ्याबरोबर हा प्रश्न आहे की पाठदुखी या मणक्याचा त्रास किती दिवस सहन केला पाहिजे? 5 दिवस, 1 हफ्ता, किती दिवसापर्यंत आत आपण मेडिसिन्स ती करू शकतो? मी एकच सांगू इच्छितो सुरेश की तुम्ही खूप महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक पेशंटच्या मनात आहेत त्याच्यावरती आज लाईन लाईट तुम्ही टाकताय. तर आय वुड लाईक टू थँक यू फर्स्ट फॉर दिस ब्युटिफुल एपिसोड. कारण की मणका विकार म्हटल्यानंतर बरेच पेशंट घाबरलेले असतात की अरे बापरे मला मणका विकार झाला, काय त्रास होईल, काही कॉम्प्लिकेशन होईल का, प्रॉब्लेम होईल का, आणि दे डोंट वॉन्ट टू गो टू द हॉस्पिटल किंवा क्लिनिकला पण त्यांना भीती वाटत असते. तर सर्वात महत्त्वाचं की मणका विकार हा जगातला दुसरा कॉमन प्रॉब्लेम आहे. पाठदुखी ही आफ्टर कॉमन कोल्ड पाठदुखी सेकंड कॉमनेस्ट प्रॉब्लेम. आणि पाठदुखीमध्ये सर्वांनाच खूप जास्त जर्जर होणारी किंवा सिरियस होणारी पाठदुखी नाही होत. दोन बेसिक हलकं मानदुखी, पाठदुखी आणि स्पॉन्डिलोसिस झालं आहे हे आपण कॉमनली ऐकतो. या बेसिक गोष्टी सर्वांनाच तपासण्या करायची गरज नसते. ज्यांचा त्रास कॉन्स्टंट आहे, परसिस्टंट आहे, बरा होत नाही आणि डिफिकल्टी होत चालली रुटीन लाईफमध्ये, मान दुखते, हातामध्ये त्रास येतोय, कंबर दुखते, पायात त्रास चाललाय, उभं राहायला त्रास होतोय, तिरकं होऊन राहायला लागतंय, असं होईपर्यंत थांबवू नका. त्रास कमी होत नसेल तर घराच्या जवळ चांगल्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये जाऊन बेसिक इव्हॅल्युएशन करून घेऊ शकता. डॉक्टरांच्याकडून प्रथम चाचणी क्लिनिकल एक्झामिनेशन करून घेऊ शकता आणि त्यांना जर ॲप्रोप्रिएट वाटलंच तर मग ते तुम्हाला तपासण्या सांगतील. त्यामुळे आधी जाऊन की मला डॉक्टरकडे तपासण्या करतात जरुरी नाही आहे. तर खूप लोकांना ही भीती असते की स्पाईन सर्जरी डॉक्टर सांगते आणि जसे आपण खूप डिस्कस केले सगळ्यांना स्पाईन सर्जरीची गरज नसते. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून डेप्थ तुम्ही आम्हाला सांगू शकता की बेसिक पाठदुखीवरती आणि जेव्हा आपल्याला त्रास होतो जसं तुम्ही म्हणते हातात मुंग्या येणं, उभं राहायला त्रास होणं, त्यासाठी वेगवेगळे काही सर्जरीज तर काही उपचार आपल्याकडे आहेत? नाही, आता तपासण्या जेव्हा आपण करतो त्याच्यानंतर हा प्रश्न येईल की बाबा खरंच मला मणक्याच्या विकारासाठी त्रास कमी करण्यासाठी सर्जरीची गरज आहे का? सर्जरी इज सिलेक्टेड फॉर ओनली अ फ्यू पेशंट्स ज्यांचा त्रास खूप जास्त आहे, ज्यांना न्यूरो डेफिसिट की ताकद कमी होत चालली आहे हाताची किंवा पायाची, हे आहे. मणका खूप अनस्टेबल आहे ज्या ठिकाणी स्टेबिलिटी करण्याची गरज आहे, किंवा मणक्यामध्ये कॉम्प्रेशन आहे स्पायनल कॉर्डवरती, किंवा काही ट्यूमर आहे, डिफॉर्मिटी आहे, या ठिकाणी सर्जरीची गरज पडते. आणि याचं प्रमाण जनरली विचार केला तर 5 ते 7% आहे. ओके, 92 ते 95% लोकांना औषधं, गोळ्या किंवा कधी कधी पेन ब्लॉक इंजेक्शन्स या गोष्टींनी ट्रीटमेंट करू शकतो. आणि हे प्रमाण जास्त असल्यामुळे सर्वात महत्त्वाचं नो युअर प्रॉब्लेम्स, आयडेंटिफाय टू सॉल्व. म्हणजे बेसिकली आपण मिस करतो की तपासणीच करत नाही आणि अनुभव काढतो, त्यामुळे त्रास खूप जास्त एंड स्टेजपर्यंत येतो. तर बेसिक तपासण्या खूप महत्त्वाच्या असतात. सर आता मी खूप लोकांच्या बोलताय, मला लोक जे म्हणतात की डॉक्टरांकडे गेलो तर सर अशी मोठी चिठ्ठी देतात की जे करून आणा, MRI करून आणा, एक्सरे करून आणा. तर मला आज सर या प्लॅटफॉर्म तो लोकांना सांगायची इच्छा आहे की एक्सरे, डेक्सा स्कॅन, MRI हे का गरजेचे आहेत आणि ॲज अ डॉक्टर तुम्हाला का रिक्वायर्ड असतं? खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि की बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षात येत नाही, कारण त्रास कमी होत नसतो. डॉक्टर्स नॉर्मली स्पेशलिस्ट जे आहेत ते सांगतात जेव्हा तुमची त्रास कमी होत नाही की निदान होणं आहे गरजेचं आहे की एक्सरे आपण करतो टू सी बोनी अलाइनमेंट की बरोबर म्हणतं आहे का. आपण जे म्हणतो की मानेचा C शेप असतो, पार्टीचा D शेप असतो जनरली, आणि लोअर बॅक C शेप असतो. तर दिस इज अ नॅचरल कर्वेचर गिव्हन बाय गॉड की याच्यामध्ये जर कुठे मणका दबला आहे किंवा मणका पुढे सरकला आहे हे कळण्यासाठी बेसिक तपासणी आहे ती एक्सरे. त्यामुळे एक्सरे इज पॅरामाउंट, इज अ बेसिक इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन. ओके, आणि एक्सरेला आपण चांगलं डिजिटल एक्सरे करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला कळेल की बाबा मणका ठीक आहे, चांगली आहे, ॲटलिस्ट प्रायमरी आणि क्विक इन क्विक आउट की
20-30 मिनिटात एक्सरे होत आहे त्या दिवशी तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता. आणि दॅट इज अ बिग ॲडव्हान्टेज की ठीक आहे स्पॉन्डिलोची सुरुवात आहे, चला ठीक आहे आपण याला मात करू शकतो, व्यायामाने फरक पडू शकतो. तर हे एक्सरे इज अ इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन इन मोस्ट ऑफ द पेशंट्स. सेकंड इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते आपण म्हणतो की MRI स्कॅन. आणि MRIची काही लोकांना भीती वाटते, मला भीती वाटते. क्लॉस्ट्रोफोबिया हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याची भीती वाटते त्या गॅन्ट्रीची किंवा MRIवर जाण्याची. तर दॅट इज प्रेझेंट इन अराउंड 5 to 7% पेशंट्स. पण बाकीच्यांना MRI मशीन काही काढणार नाही आहे किंवा MRI मशीन काही तुम्हाला त्रास नाही देणार, यू विल जस्ट फील दॅट वाईट आणि आरामात झोपायचे. MRI इज अ मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. MRIमध्ये आपल्याला खूप जास्त क्लॅरिटी, नर्व, सॉफ्ट टिश्यूज, डिस्क या सगळ्या गोष्टी खूप जास्त क्लिअर करतात. आणि जेव्हापासून MRI भारतामध्ये mid-90s करणं सुरू झालं, म्हणजे 20व्या शतकामध्ये, तेव्हापासून ट्रीटमेंट खूप जास्त पुढच्या लेवलला गेली, ॲक्युरसी खूप चांगली आली आणि कॉम्प्लिकेशन्स किंवा जे प्रॉब्लेम लोकांच्या मनात जुन्या काळात होते 30 वर्षापूर्वी हे आता खूप कमी झालं. कारण अंडरस्टँडिंग खूप चांगली झालेली आहे, वंकार विकार खूप लवकर करतो. आणि MRI खूप महत्त्वाचा इन्व्हेस्टिगेशन ज्यांना त्रास होत नाही, जे आपण बघतो स्लिप डिस्क आहे किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आणि मायलोपॅथी आहे किंवा पाठीची बिमारी, कधी कधी गाठी असतात, इन्फेक्शन असतं, बरेच गोष्टी आहेत, स्पॉन्डिलोलिसिस म्हणतो. ऑल दिस थिंग्स आर व्हेरी क्लिअरली सीन अँड अंडरस्टूड ऑन MRI. त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना MRIची खूप महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं. आणि सर टेक्सास स्कॅनची कुठे आपल्याला इम्पॉर्टन्स आहे? टेक्सास स्कॅन अगेन हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि ऑस्टिओपोरोसिस जे आपण म्हणतो इस्पेशली फिमेल्समध्ये 45-50च्या नंतर आणि मेन माणसांच्यामध्ये 50-55च्या नंतर ही बोन क्वालिटी वीक होते आणि हे नैसर्गिक आहे. तर त्या ठिकाणी आपण प्रायमरी डेक्सा स्कॅन, ड्युअल एनर्जी एक्सरे ॲब्सॉर्प्शनोमेट्री हे जे म्हणतात, की हा काही MRI स्कॅन नाही आहे, हा एक थोडासा रिफाईंड एक्सरेचं व्हर्जन म्हणायला हरकत नाही, विच टेल्स अस ऑस्टिओपोरोसिस आहे की नाही आहे, ऑस्टिओमलेशिया आहे की नाही. आणि त्याला मग त्याप्रमाणे आपण स्कोर्स येतो, T स्कोर्स आणि Z स्कोर, त्याप्रमाणे औषध देऊन त्याला आपण टॅकल करू शकतो. त्यामुळे ही खूप महत्त्वाची मॉडॅलिटी फॉर एल्डरली पॉप्युलेशन असं म्हणायला हरकत आहे. तर आता आपण डायग्नोसिसबद्दल बोललो आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रेसिजन येतो, ॲक्युरेसी येते. आणि आपण तसं डिस्कसही केलं, 90 to 92% पीपल आर गुड टू गो विथ मेडिसिन. मला आता मला हे सांगायची इच्छा की हे जे 8% 6% लोकांना सर्जरीची रिक्वायरमेंट आहे. मला आता त्यांचीही भीती, मला आता टाळायची इच्छा आहे. आपल्याकडे खूप टेक्नॉलॉजी आहे, OR मायनिंग, त्यानंतर एंडोस्कोपिक, मायक्रोस्कोपिक टेक्निक्स आहेत सर्जरीजचे. त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकता? त्या लोकांची भीती आहे, इन्फेक्शनची भीती असेल, त्यानंतर मी चालू शकतो की नाही ह्याची भीती असेल, एवढे चटका असतात लोक आहेत. बरोबर, एक आपल्याला पुढे करता मोस्ट ऑफ देम हू आर नॉट गेटिंग बेटर, ज्याचा त्रास कमी होत नाही आहे त्यांनी तपासण्या करून आयडेंटिफाय करायचं, निदान करायचं. आणि ज्या सिलेक्टिव्ह पेशंटला त्रास असतो आणि तेव्हा त्याचे डॉक्टर सांगतात की सर्जरीची गरज आहे, तर तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे असं मी सांगू शकतो. आता मी UBE हे जे आम्ही करतोय, युनिलॅटरल बायपोर्टल एंडोस्कोपी, ही खूप प्रचलित टेक्नॉलॉजी आहे आणि याच्याही बऱ्याच गोष्टी आम्ही दुर्बिणीने करू शकतो. तर दॅट इज रिड्युसिंग द रिस्क ऑफ प्रॉब्लेम्स कॉम्प्लिकेशन. अगेन OR नेव्हिगेशन हे जे आहे की 3D आपण रोबोटिक इन्हान्स टेक्नॉलॉजी म्हणतो, ही खूप ॲक्युरसी देते, ज्याने आम्ही इम्प्लांटेशन करतो, जो होण्याचा चान्स फार कमी झाला आहे. त्यामुळे स्पाईन सर्जरी इज बिकमिंग मोर अँड मोर सेफर. आणि मनातल्या गोष्टी ज्या आपल्याला वाटतात ते चान्सेस कॉम्प्लिकेशनचे खूप कमी झाले. पण सर्जरी इज ओनली फॉर सिलेक्टिव्ह पेशंट्स हू नीड इट, नॉट फॉर हे त्रास आहे म्हणून करायची अशी गरज नसते. बऱ्याच वेळेस वी ऑलवेज ट्रीट पेशंट, नॉट द एक्सरे, असं मी सांगतो. सर मी खूप लोकांना हे सुद्धा सांगितले की सॅरनची सर्जरी झाल्यानंतर मी खूप पेशंटना चालताना बघितले. तर याच्याबद्दल की रिकव्हरी पिरियड कसा असतो, काय रिकव्हरी नॉर्मली ही प्रत्येक पर्सनवरती असते, पण जवळपास 4 ते 6 वीक खूप चांगलं रिकवर होण्यासाठी टाईप असतो. आणि फिजिओथेरपी आणि एक्सरसाइजेस खूप पॅरामाउंट इम्पॉर्टंट. तर स्पेशलाइज फिजिओथेरपिस्ट विल गाईड यू की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. नाही करणं हे जास्त महत्त्वाचं, कारण आपल्याला ते करायचं सर्वच असतं. आणि टू गेट बेटर
we need to follow everywhere systematic approach and a specialist who will deal with the problem. आजच्या या चर्चेतून मला असं वाटतं आम्ही खूप लोकांची भीती कमी केली असते. तपासल्या या सर्जरीबद्दल काही आपल्याला अगर प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि आम्ही त्याचं उत्तर देऊ. थँक्यू सो मच. Thank you.